नमस्कार मंडळी, आज मी बनवली आहे चटपटीत अशी मसाला भेंडी आणि ती इतकी छान झाली आहे की तुम्ही ती बनवली तर बोटं चाटत राहाल. तर कशी बनवायची ती सांगते. भेंडी धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. भेंडीचा पुढचा शेंडा आणि मागचा देठाचा भाग चिरून घ्यायचा. भेंडीला उभी चीर मारायची. मग भेंडीचे 2 ते 3 भाग करायचे. त्या चिरलेल्या भेंडीत घरचा मसाला आणि हळद घालून मिक्स करायचं. अगदी थोड्याशा तेलात भेंडी पॅनमध्ये घालून झाकण ठेवून परतून घ्यायचं. परतून साधारण 5 मिनिटं लागतात. तोपर्यंत अर्धी वाटी दही घ्यायचं. त्यामध्ये बेसिक मसाले घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. पाव चमचा हळद घालायची. इथे जे मी दही घेतलं आहे ते थोडं घट्ट आहे म्हणून अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं, कारण आपल्याला स्मूथ पेस्ट पाहिजे. कमी साहित्यात आपली ही मसाला भेंडी होते आणि खायलाही खूप चवदार लागते. घरी नक्की ट्राय करा. भेंडी व्यवस्थित परतली की तिला काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये पाव चमचा जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा परतला की परतलेली भेंडी घालायची. वरून दह्यात जे आपण मसाले घातले होते ते दही भेंडीत घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. मॅजिक मसाला घालायचा. पाणी न टाकता पुन्हा ही भेंडी शिजवून द्यायची. साधारण 2 ते 3 मिनिटात हा भेंडी मसाला तयार होतो. भेंडी शिजायला जास्त काही टाईम लागणार नाही. आपण अगोदर तेलात भेंडी तळून घेतलेली होती. मॅजिक मसाल्यामुळे भाज्यांची चव खूप छान लागते. भेंडीवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी भेंडी वाफवून घ्यायची आहे. बघा, मस्त असा भेंडी मसाला आपला इथे तयार झालेला आहे. घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये.